नमस्कार श्रोते हो. मी अमृता संभूस. माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आता शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने आम्ही नवरात्रीतील नवदुर्गा या मालिकेमधून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्गांशी संवाद साधत असतो. लोक हो, नवरात्र आणि उपवास हे एक समीकरणच आहे, बरोबर की नाही? आणि उपवास म्हटलं की कोणी उपवासाचे पदार्थ हे भरपूर खातात, म्हणजे जसं की उपवासाची खिचडी आहे साबुदाण्याची, उपवासाचं थालीपीठ आहे, बटाट्याचा कीस आहे, हे सगळे पदार्थ खाल्ले जातात. काही जण उपवास हा नुसती फळं खाऊन करतात किंवा काही जण फळांचा ज्यूस किंवा नारळ पाणी पिऊन करतात. तर हे सगळे पदार्थ जे आपण खातो त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि हे उपवास करणारे पदार्थ खाऊन किंवा नुसता फळाचा ज्यूस घेऊन आपलं शरीर हे खरंच डिटॉक्स होतं का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. तर आज आपण तन्वी हर्बल्सच्या डिरेक्टर डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. आणि हा चेहरा तुम्हाला नवीन नाहीच आहे, ठाणेकरांना तर नक्कीच नाही. चला तर मग संवाद साधूया डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर यांच्याशी. मानसी, तुझं अमृत संवादमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला पण इतकं छान वाटतंय ना अमृता, की गेले 1 वर्षभर मी तुझा चॅनल बघतेय हा. आणि तू इतकं छान बोलतेस, की मी अशी वाट बघत होते, की अमृत संवादमध्ये मला छान कधी गप्पा मारता येतील आणि आज तो योग तू जुळवून आणलास. तो खरं तर कृष्णानेही जुळवून आणलाय आणि देवीनेही जुळवून आणलाय. तर चला सुरुवात करूया गप्पांना. मानसी, मला सुरुवातीला सांग की तुझं बालपण कुठे गेलं आणि तुझं शिक्षण कुठे झालं? मी मुळात ठाणेकर आहे. म्हणजे अच्छा. माझे बाबा आणि आई हा. म्हणजे बेस्ड ऑन इन ठाणे. ओके. आता नी हे सगळं तन्वी हर्बलची सुरुवात केली, बरोबर. त्यामुळे ठाणा सोडून असं बाहेर कुठेही गेलोच नाही. हा. कारण बाबांचा TMC मध्ये जॉब होता. अच्छा. त्यामुळे तिथे ते नगर अभियंता होते. सो त्यांना म्हणजे ठाणा हे लाईक आमचं म्हणतो ना, की ठाण्याशिवाय करमत नाही, पक्के ठाणेकर असे आम्ही झालो. आणि ठाण्यामधली जी सरस्वती मराठी शाळा आहे, तिथे माझं शिक्षण झालेलं आहे. दोघींची शाळा एकच. येस, म्हणजे आपण सरस्वतीयन आहोत. सरस्वतीयन आहोत. म्हणजे मला आपल्या शाळेचं एक कौतुक वाटतं, की त्या मातीमध्ये जे काही पेरू ते चांगलंच उगवतं. आज आपल्या शाळेचे सगळे विद्यार्थी त्यांच्या प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी खूप छान गोष्टी करतच आहेत. आणि असं जडणघडण ठाण्यातनं सुरुवात झाली आणि आईने जे तन्वी हर्बलचं एक म्हणतो ना, एक छोटंसं बी लावलेलं, तिने त्याचा वृक्ष केलेलाच होता. पण आता आमची जबाबदारी आहे की ते छान मेंटेन करणं किंवा ते वाढवणं. आणि आईबाबांनी लहानपणापासून असे संस्कार केले, की काही गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या, की ते आमच्याशी ना मित्रमैत्रिणींप्रमाणे संवाद साधायचे. त्यामुळे मनामध्ये कधीही दडपण नसायचं. काहीही वाटलं तर आम्ही आईबाबांशी प्रत्येक गोष्ट शेअर करायचो, की आता हा प्रॉब्लेम आहे, कसं टॅकल करायचं. आणि माझी आई अशी म्हणजे आम्ही दोघी बहिणी, मी आणि रुचा. सो तिचं आमच्यावरती इतकं प्रेम, की आम्ही दोघी छान कसं करू किंवा आम्हाला जडणघडण करण्यासाठी तिने तिच्या व्यस्त सगळ्या कामांमधनं पण ती आम्हाला प्रायोरिटी द्यायची. अच्छा. म्हणजे शाळेचं गॅदरिंग असू दे, हा. पालक मीटिंग म्हणजे पालकांची जी आपली मीटिंग असते, हो, PTA पालक सभा. मीटिंग, पालक सभा ते असू दे, त्या प्रत्येक वेळेला ती यायची. म्हणजे आम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा ती काही झालं तरी यायची. म्हणजे आईशी एक मैत्रिणीसारखंच नातं होतं. म्हणजे आई कमी आणि मैत्रीण जास्त. अगदी नक्की. आणि तिचा एक अजेंडा होता, की म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण कायम परफेक्शनिस्ट राहायचं. म्हणजे आपल्याला जरी कांदा चिरायचा आहे तर तो इतका छान चिरायचा, की लोकांनी म्हटलं पाहिजे, की कांदा चिरायचा आहे तर मानसीच पाहिजे, असं तू तुझं काम परफेक्ट करत परफेक्ट. जा. म्हणजे हे काम दुसरं कोणी तसं करूच शकणार नाही. एक्झॅक्टली असं. असं बाबांची जडणघडण किंवा शिकवण अशी असते कायम, की तुम्हाला जे देवाने दिलंय ना त्याच्यात तुम्ही कायम समाधानी राहा. आणि ते गजानन महाराजांचे भक्त आहेत. अच्छा. आणि म्हणून त्या प्रेरणेने मी गजानन विजय ग्रंथाचं कथासार लिहिलं आणि पूर्ण पोथीचं मराठी गोष्टीरूप लिहिल्या, अच्छा. की त्यातनं लहान मुलांना एक हा. आध्यात्मिक बाजू कळावी, की महाराजांचं कार्य इतकं मोठं आहे, की आज आपण म्हणतो की त्यांच्या छत्रछायेखाली आपण आहोत म्हणून आपल्याला काही गोष्टी नव्याने समजतात. बरोबर. आपण म्हणतो ना, की जेव्हा संकट येतं तेव्हा देव पाठीशी उभा राहतो. तर देव काय प्रत्यक्ष आपल्या पाठी असं गदा घेऊन नाही उभा राहणार आहे, तर कोणातरी व्यक्तीमधून तो येतो. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये परमेश्वर आपण पाहायला शिकलो, की मग आपण म्हणतो ना, की आपण खरे
मनुष्य जन्माचं खरं सार्थक तिथनं व्हायला सुरुवात होते. म्हणजे जसं की आपण म्हणतो की प्रत्येकाला आपण आदर द्यायला पाहिजे आणि तो आदर जेव्हा आपण देतो तेव्हाच तुम्ही दुसऱ्याकडनं सुद्धा आदराची अपेक्षा करू शकता. जर का तुम्हीच आदर दिला नाहीत, तर तुम्हाला तो समोरनंही मिळत नाही. आपण म्हणतो ना, आपलं कर्म इतकं महत्त्वाचं आहे की ते कर्म आपल्याकडे फिरून गोल परत येतच असतं. जर तुम्ही चांगलं रोवलं तर चांगलं परत येणार आहे. त्यामुळे तुम्ही कायिक, वाचिक आणि मानसिक या गोष्टींना कायम लक्षात ठेवा. कारण एक अनसीन विटनेस असतो, म्हणजे हा परमेश्वर जो आहे तो सगळीकडे आहे ना, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं बारीक लक्ष असतं. सो ही आध्यात्मिक जडणघडण जी होती ती माझ्या गुरुवर्य लीलाताई कर्वे ह्या बदलापूरला होत्या. त्यांच्याकडून हा वारसा मिळाला. माझ्या गुरूंनी एवढंच सांगितलं की मानसी, देव असं नाही म्हणत की तुम्ही रोज मला येऊन फूल वाहा, तुम्ही तुमचं कर्तव्य करा आणि रात्री झोपताना एकदा फक्त मला हाक मारा, कृष्णा ये रे, ओम नमो भगवते वासुदेवाय. बस एवढं केलं, तुम्ही कर्तव्य चांगलं केलं की तुमची जडणघडण चांगलीच होते. म्हणजे आयुष्यामध्ये कितीही उतार चढाव आलो ना तरी आपण स्टेबल राहतो, आपण खरंय. खचत नाही. खचत नाही. मानसिक खच्चीकरण होतच नाही आपलं. आता तू जसं सांगितलंस की तुझ्या आईनी तन्वी क्लिनिक हे चालू केलेलंच होतं. पण मग तुझ्या आयुष्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर होण्याचा टर्निंग पॉइंट हा कोणता होता? टर्निंग पॉईंट असा होता की आईचे हजारो पेशंट्स आम्ही कायम बघायचो, की म्हणजे इन्फर्टिलिटीची केस असू दे, सोरायसिसचे पेशंट असू देत, ते आईला भेटण्यासाठी म्हणजे 12-12 वाजेपर्यंत लाईनीत उभं राहायचे. आणि बापरे! ते बघताना आम्हाला असं वाटायचं आई काहीतरी वेगळंच काम करते, म्हणजे काहीतरी त्याच्या पाठी. आम्हाला असं वाटायचं की हो, आपण पण हे काम करायला पाहिजे. त्यातनं मिळणारं समाधान खूप वेगळं होतं. आणि ते तन्वीचं बाळकडू लहानपणापासून मिळालं. म्हणजे तन्वी शता असू दे, अश्वयष्टी असू दे, म्हणजे आम्हाला काही त्रास वाटला तरी आम्ही लगेच अरे तन्वी शता घे ना, असं लहानपणापासूनच सांगायला सुरुवात बरोबर. केलेली. सो एक आईमध्ये उद्योजक प्रवृत्ती कायम अशी भरलेली होती. त्यामुळे लहानपणी तिने काय केलेलं, एकदा फुलपुडी, म्हणजे तिला एक गोळी खायची होती, हां. म्हणून तिने तिच्या घराच्या बाहेर एक झाड होतं, हां. आजीने पैसे द्यायला नाही म्हटलेलं, अच्छा. म्हणून आईने काय केलं, झाडावरनं फुलं काढली, त्याची फुलपुडी बांधली हां. आणि रस्त्यात उभं राहून फुलपुडी घ्या असं विकलं. म्हणजे बापरे! बाळाचे पाय पाळण्यात पाळण्यात दिसतात. दिसतात, खरंच. असं धडाडीची वृत्ती तिची असल्यामुळे ती कायम आमच्यात रोवत गेली. आणि तिने काय सांगितलं, एथिकल प्रॅक्टिस करायची. कधीही तुम्ही तुमच्या कन्सल्टिंगमध्ये पेशंटला एक व्यवसाय म्हणून बघू नका. तुम्ही कायम योग्य नाडी परीक्षण करा, योग्य तो रिझल्ट द्या. आणि त्याचाच परिणाम असा आहे की कोणताही पेशंट क्लिनिकला आला ना की म्हणतो की मॅडम तुमच्याशी बोलल्यावरच अर्ध बरं वाटतंय, आणि तिथनं ते कनेक्शन डेव्हलप होत असतं. अगदी खरं, की जसं आपण म्हणतो, की जर का आपला डॉक्टर हा प्रसन्न असेल, तो हसरा असेल, तर पेशंटचं दुःख किंवा जो काही आजार असतो, तो विसरून पण जातो. कधी-कधी पेशंट म्हणतो, "अच्छा, मला हे बरं नाहीये म्हणून मी आलोय का?" असंही होतं आणि जे तुझ्याकडे बघितल्यावर पटतं अगदी तंतोतंत. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, की तन्वी हे नाव ठेवावंसं का वाटलं? म्हणजे तन्वी नावाची आयुर्वेदामध्ये कोणती देवता आहे का काय म्हणजे? तन्वी म्हणजे परफेक्ट फिगर. अच्छा. तन्वी म्हणजे सुडौल बांधा. हां. माझे आजोबा सिग देसाई हे संस्कृत पंडित होते आणि त्यांनी या शब्दाची फोड करून दिली अच्छा. की तन्वी म्हणजे परफेक्ट फिगर. आपली परफेक्ट फिगर कधी येईल, जर आपलं आरोग्य उत्तम असेल तर. बरोबर आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं आरोग्य. कारण आपल्याला कायम साथ कोण देतं, म्हणजे आज आपल्याकडे भरपूर पैसे असतील, भरपूर माणसं असतील, पण आपलं आरोग्य उत्तम नसेल तर आपण त्यांच्याबरोबर मजा करू शकू का? नक्कीच नाही. आपण डिप्रेशनमध्ये असू तर आपल्याला कितीही पैसे आहेत तरी आपल्याला सगळं उदासीनच दिसेल. बरोबर. सो काय महत्वाचं आहे तर आपलं शरीर, शरीर. की जे आपल्याला शेवटपर्यंत साथ देतं. अगदी खरं. मनुष्य जन्मामध्ये आपल्या आयुष्यामध्ये बालपण येतं, तारुण्य येतं, वार्धक्य येतं आणि प्रत्येक फेज वेगळी. म्हणजे आता बालपण म्हणशील तर तेव्हा आपल्या शरीरात कफाधिक्य असतं, अच्छा. तारुण्य म्हणशील तर तेव्हा पित्ताधिक्य असतं, आणि वार्धक्य म्हणजे जेव्हा तेव्हा वातदोष अधिक असतो. मग तशा कंप्लेंट्स पण प्रत्येकाच्या बदलतात. आता लहान मुलं बघितलीस तर त्यांना सर्दी खोकला सतत असतो, हो, बरोबर. पण आपण बरोबर उलटं करतो की तेव्हा आपण त्यांना सारखं दूध देतो रात्री झोपताना. जे चुकीचं आहे. म्हणजे रात्री झोपताना दूध नाही घ्यायला पाहिजे. हां. तुम्ही दूध प्यायलाच पाहिजे, हां. पण ते तुम्ही संध्याकाळी घ्या. कारण अच्छा. 4 ते 6 ही वेळ अतिशय चांगली असते की ज्याच्यात कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. सो 4 ते 6 या वेळेमध्ये दूध घेतलं तर हां. त्याचा फायदा आहे. किंवा ओके. हळद दूध घ्या, हां. त्यांनी जास्त फायदा होईल.
पण मग हे फक्त लहान मुलांकरताच आहे का कोणत्याही वयोगटाकरता? कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींनी ज्यांना हां. झोपेचा त्रास आहे त्यांनी अच्छा. फक्त अगदी पाव कप दूध आणि जायफळ असं रात्री घ्यावं. हां. पण इतरांनी जनरली दूध जर घ्यायचं असेल तर कफ प्रकोप होऊ नये म्हणून हे संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत घेतलं तर अधिक चांगलं आहे. अच्छा, ओके, मस्त. तसंच पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती असतात आपण म्हटलं तारुण्यामध्ये तर आपल्याला हो. ती लक्षणं दिसतात बघ, पिंपल्स येतात, बरोबर. डोकेदुखी असते आणि हो. वार्धक्यामध्ये वाताचा प्रकोप झाल्यावर संधिवात, बॉडी पेन, हो. पायात गोळे येणं. तर म्हणून जर आयुर्वेदाने जी सांगितलेली दिनचर्या ऋतुचर्या आहे हे जर सगळं चक्र आपण नीट फॉलो केलं तर आपल्याला अधिक फायदा होतो. बरोबर. आपल्याला हेल्दी राहणं हे बघायचंय, म्हणजे आहार हेच आपलं औषध झालं पाहिजे. म्हणजे खरंच. औषध आहार व्हायला व्हायला नको. नको, खरंय. म्हणजे आपल्याला जेवणाच्या ताटामध्ये गोळ्या जास्त आणि पदार्थ कमी असं नको व्हायला, की अरे बाबा ही गोळी आत्ता सकाळी, दुपारी, रात्री. त्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित खा आणि औषधाविना तुम्ही जगायला शिका. आणि असं. कसं आहे काही वेळेला औषधांची गरज लागतेच. काही अगदी खरं. डिसीज असे असतात की जिथे औषध हे घ्यायलाच हवं. बरोबर. कारण आपल्या शरीराने लक्षण दाखवल्यावर जर आपण औषध घेतलं नाही तर तो व्याधी अधिक वाढतो आणि तो कंट्रोलमध्ये येत नाहीत, त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. त्यामुळे आपण काय म्हणतो की रेग्युलर चेकिंग्स किंवा रेग्युलर तुम्हाला शरीराने काही सिम्पटम्स दाखवले तर लगेच तुम्ही ट्रीट करणं, म्हणजे पायावर सूज येते आणि 10 दिवस तुम्ही तसंच इग्नोर केलं हां. तर चालणार नाहीये ना. बरोबर आहे. पण नक्की पायाला सूज का येते ह्याचा तपास आपण घेणं महत्वाचं असतं. अगदी खरं. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, गुगलवरती सर्च करून काही नाही किंवा नाही, स्वतःचे वैद्य स्वतः होऊ नका. बरोबर. यू टेक अ प्रॉपर कन्सल्टेशन. तुम्ही योग्य व्यक्तीला विचारून मार्गदर्शनाखाली ते करा, खरंय. म्हणजे त्याचा तुम्हाला लवकर गुण मिळत असतो जो आहे तो. बरोबर. अगदी आणि खरं. आता तू मगाशी म्हणालीस की आता नवरात्रीमध्ये उपास सुरू असतात. हो. तर आता उपासाच्या वेळी कसं होतं, बरेच जण 9 दिवस पण काही जण उपास हो. करतात, फक्त पाणी घेतात. तर आता ते बरोबर. पाणी पिणं म्हणजे पाण्यामधली ऊर्जा, हां. म्हणजे मी मध्ये एक मंत्र चिकित्सा सांगितलेली अच्छा. की एक मधुमेहाचा पेशंट होता आपला हां. आणि ना त्याची शुगर औषधं दिलेली कंट्रोल राहत होती, पण त्याचं म्हणणं आहे की मॅडम मला माझं इन्शुलिन थांबायचंय, तर आपण ओके. काही एक प्रयोग करूया का, त्यांना म्हटलं. हां. तर ते म्हणाले की हो मॅडम, माझा विश्वास आहे, आपण करूया. हां. तर रामरक्षेमधला एक श्लोक आहे, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. हा श्लोक मी त्यांना सांगितलं की तुम्ही सकाळी भांडभर पाणी घ्या, त्याच्यावरती हात ठेवा, 21 वेळा म्हणा, परत दुपारी म्हणा, परत रात्री म्हणा आणि विदिन 1 मंथ, म्हणजे 30 दिवसांची ती साधना होती. अच्छा. आणि खरंच त्यांची शुगर कमी आली, म्हणजे जी त्यांची 270 होती ते आम्ही 200 पर्यंत आलो. वा. म्हणजे इन्शुलिन लगेच बंद नाही झालं, हां. कारण कशी त्याची सवय असते ना सवय असते, शरीराला. सो बरोबर. काही गोष्टींना वेळ लागतो, पण ते इतके खुश झाले. थोडंसं तरी नियंत्रण त्याच्यामध्ये मिळवता आलं खूप. त्याच्यावरती. मधुमेह हा आजार इतका डीप आहे ना, हो. की त्याच्यामध्ये आपल्याला रक्तातली साखर वाढल्यावर इतके दुष्परिणाम आहेत की रेटिनोपॅथी होऊ शकते, डोळ्यांनी अंधुक दिसतं, म्हणजे आपल्या पायांच्या नसा डॅमेज होतात, पाय दुखी होते, पुढे जाऊन हार्ट डिसीज होऊ शकतात. अच्छा. सो मधुमेह होऊ नये म्हणूनच काळजी घ्यायची. बरोबर आहे. म्हणजे HbA1c जी आहे ती 5.8 आली की लगेच आपण शरीर शुद्धीकरण म्हणा किंवा काय मार्गदर्शन घ्यायचं की आहारात काय बदल करायचे की मधुमेह होऊ नये यासाठी. म्हणजे बऱ्याच वेळेला मुलं येतात केस पांढरे होणारे, हो. म्हणजे तर मी पालकांना काय सांगते की जर तुमचे लहानपणी लवकर केस पांढरे झालेत ना तर इट्स जेनेटिकल ना, तर तुम्ही तुमच्या मुलांना अगदी 10-12 वर्षापासूनच एक व्यवस्थित डायग्नोसिस करून चिकित्सा द्या की त्यांचे केस तसे पांढरे व्हायला नकोत, की म्हणजे आपण मुळातनं तो व्याधी जाण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. मग आहार विहार ह्यांनी फरक पडतो. आता ज्यांचे केस पांढरे होतात त्यांनी जर आहारामध्ये सतत लोणचं खाल्लं किंवा दूध आणि मीठ एकत्र घेतलं हां. तरी सुद्धा केस पांढरे होतात. म्हणजे अच्छा. खालित्य पालित्य ज्यांना आहे, हां. म्हणजे केस गळणं, केस पिकणं, यांनी पित्तकर पदार्थ, खारट पदार्थ कमी सेवन करायचे की अच्छा. त्यांनी त्यांना तो त्रास कमी होतो. केसांच्या मुळाशी जर कफ पित्त प्रकोप होऊन तिथे साठून राहिले तर मेलॅनिन पुढे ट्रान्सफर होत नाही आणि मग रंग बदलायला लागतो. स्ट्रेस रिलेटेड असतं, म्हणजे प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. वेगळं आज आपण प्रत्येक जण आपण दिसतो वेगळे, अगदी प्रत्येकाचा खरं. स्वभाव वेगळा, तसं प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाला येणारा रिझल्ट वेगळा, खरंय. प्रत्येकाचं काम वेगळं असतं. सो उपास जर करत असाल तर काय काळजी घेऊ शकतो, तर साबुदाणा हा जड असतो पचायला. बरोबर. तर साबुदाण्याऐवजी आपण असं राजगिरा जो आहे
अतिशय छान काम करतो. पित्त प्रकोप असेल तरी कमी करतो. काही जणांना राजगिऱ्याने गॅस होतो फक्त. अच्छा. सो राजगिरा दुधाबरोबर घेतलात तर हां. नंतर थोडंसं कोमट पाणी प्या. 2 अच्छा. दाणे ओव्याचे खाऊ शकतो, पण उपासाच्या दिवशी नको. ओवा नाही हां, चालत. हां. त्यामुळे इतर वेळी ते चालेल, पण उपासाच्या दिवशी नको. पण उपासाच्या दिवशी राजगिरा आणि दूध घेतलं तर त्याच्यावरती गरम पाणी घ्या. म्हणजे राजगिऱ्याच्या लाह्या म्हणतेस. राजगिऱ्याच्या लाह्या दुधात घालून पण घ्यायच्या. मग राजगिरा लाडूही चालतो? राजगिरा लाडूही चालणार, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा आपण म्हणतो ना सोलकढी असते, हो. म्हणजे त्याच्यामध्ये लसूण न घालता केलेली, बरोबर. कोकम आणि हे घातलेली, हो. तर तेही आपण घेऊ शकतो. अच्छा. फळं घेऊ शकतो, की त्यांनी आपल्या एक शरीरामध्ये पाण्याची जी लेवल असते ती मेंटेन राहते. आपण म्हणतो ना लंघन होतं. हो, उपवास म्हणजे उपवास. भावनांवरती आपल्याला खरं नियंत्रण हवं. म्हणजे बाजूला गरम गरम बटाटे वडे आहेत, तरी पण ते खायची इच्छा नाही इच्छा झाली, नाही तर झाली. तो खरा उपवास. अगदी खरं. आपल्या मनावर नियंत्रण नियंत्रण मिळवायला जो ठेवा. शिकवतो तो खरा उपवास असतो. अगदी आणि खरं. त्यावेळी आपल्या मनाला एक कळतं की आपल्यामध्ये किती नियंत्रण शक्ती आहे, आपण स्वतःवर किती कंट्रोल ठेवू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला त्यातनं खरं म्हटलं तर कळत असतात. आणि आपण म्हणतो ना एक आध्यात्मिक शक्ती, की एक आपल्याला त्यातनं एक आपल्यामधली ऊर्जा जागृत होत असते. बरोबर. ह्या सगळ्या दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये प्रत्येक देवीचं महत्त्व सांगितलेलं आहे. हो. प्रथमम शैलपुत्रींच, म्हणजे प्रत्येक देवीचं एक महत्त्व आहे. किती का आहे. आणि आपण असं म्हणतो ना की घरातली प्रत्येक स्त्री ही त्या घरासाठी एक देवीच देवीच असते. आहे. अगदी कारण खरं. तिचा आधारस्तंभ इतका ग्रेट असतो की म्हणजे घरची स्त्री हॅप्पी असेल ना तर असं समजायचं की वा, सगळं घर this आनंदी सुखी आहे. आणि आनंदी आणि असतं. ती काय करते, तिच्या आरोग्याची काळजी घेत नाही. म्हणजे हिमोग्लोबिन बऱ्याच बायकांचं क्लिनिकमध्ये येतात तेव्हा सांगतात 7, 6, 5 असतं. अरे बापरे. आणि इट्स लाईक त्यामुळे त्यांना इतका त्रास असतो, पण ही धोक्याची घंटा आहे. त्यांना चक्कर करते. पण मग मी त्यांना म्हटलं तुम्ही एवढे दिवस का लावलेत यायला. म्हणजे त्याच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्याकडे 15 मिनिटं पण मिनिटंही नाही आहेत नाहीत. की रोज व्यायाम करणं आवश्यक आहे. स्वतःच्या शरीरावरती सूर्यप्रकाश पडणं हे किती महत्त्वाचं आहे. आपण सगळ्या प्रकारचे रेडिएशन घेतो, पण एवढा नॅचरल सूर्यप्रकाश जो देवाने दिलेला आहे तो घेण्यासाठी आपण तेव्हा झोपतो. तर सकाळी तो न घेता डी विटॅमिनच्या गोळ्या घेतो. तो 8:15 ते 9:15 ही हां. जी वेळ आहे तेव्हा जर सूर्यप्रकाश आपल्याला मिळाला तर चांगला असतो. आणि सूर्यप्रकाश आपल्या पाठीवर पडला पाहिजे. अच्छा. त्या डिरेक्शननी आपण चाललो तर हां. जास्त चांगलं असतं. नाही मग ते पाठीच्या मणक्या करता. नाही, ओव्हरऑल ॲब्झॉर्प्शन तिथनं होत असतं. अच्छा. म्हणून असं लगेच ॲब्झॉर्प्शन होत नाही. बरोबर. त्याच्यासाठी कंटिन्युअस काही दिवस आपल्याला ते गोष्टी करायला करावी लागतात. लागते. आणि आहारातनंच सगळं मिळायला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरात जे सप्त धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, प्रत्येक धातू चांगला तयार व्हायला पाहिजे. तर मग ती चेन आपली पुढे चांगली होत जाते. सो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आहार हे औषध आहे. बरोबर. आणि उपवास केलात तरी पण तुम्ही स्वतःला झेपेल असा करा. देव असं म्हणत नाही की प्रत्येक वेळी उपवास करायलाच पाहिजे. तुम्ही मानसिक उपवास सुद्धा करू शकता. म्हणजे ज्यांना अगदी खरं. ऍसिडिटी असेल तर काही पेशंट उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी येऊन म्हणतात मॅडम खूप जळजळतंय, डोकं दुखतंय, चक्कर करतेय. पण त्यांची ती श्रद्धा असते. मग त्यांना तसं डाएट आखून देतो की तुम्ही बरोबर. काय खा, सकाळी उठल्यावर कुठलं फळ घ्यायचं, मग काय घ्यायचं, की तुम्हाला उपासाच्या दिवशी तो त्रास होणार नाही. होणार नाही. छोटे छोटे मील घ्यायचे. जे पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतात ना त्यांना खूप भूक लागते. म्हणजे त्यांना दर 4 तासांनी काहीतरी खायला लागतं. अच्छा. नाहीतर त्यांचं ऍसिड वाढतं. म्हणजे ऍसिड आणि अल्कली ह्याचा बॅलन्स आपला राहायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला ऍसिडिटी होत नाही. होत नाही. आपलं पचन उत्तम राहतं. जर पचनच नीट नाही झालं ब्लोटिंग होणार. म्हणजे उपासाच्या दुसऱ्या दिवशी काय दिसतं, पोटफुगी आहे, बरोबर. पोट साफ होत नाहीये, पोटात गुडगुड आवाज येतोय. किंवा काही जणांना साबुदाणा खाल्ल्यावर एक लक्षण दिसतं की लूज मोशन्स होतात. अच्छा. म्हणजे तो तेही पचत नाही. पचत नाही. कारण साबुदाणा चिकट असतो. जसा की मैदा बघ कसा असतो, हो, हो. ग्लुटीन असं आपण म्हणतो ना, आतड्यांमध्ये चिकटून राहतो. सो आपण हे पदार्थ अवॉइड करून जे चांगले पदार्थ घेतले तर सगळ्यात चांगले आहे. अगदी खरं. मैद्याविषयी पण मला असं कायम वाटतं की मैदा लोकांना का आवडतो, की म्हणजे आता समोसा आहे किंवा हे आहे, त्यात पुरणपोळी आहे, त्याच्यात पण मैद्याचा वापर. खरं तर कणकेचा एकच प्रकार म्हणजे मैदा असतो. पण जे काही पोषण मूल्य असतात ना ती सगळी गव्हामध्ये असतात, गव्हाच्या पिठात. पण जे मैदा बनवतो ना त्याच्यामध्ये जे बाहेरचं आउटर कव्हरिंग असतं ते काढून टाकलं जातं आणि फक्त आतला भाग घेतला जातो. सो त्याच्यामध्ये न्यूट्रिशन काहीच नाही आहे. म्हणजे जे खरं शरीराला आवश्यक आहे. त्यामुळे तो बाइंडिंग एजंट सारखं काम करतो आणि मग हा मैदा पोटामध्ये आतड्यांमध्ये साचून राहतो. अच्छा. म्हणजे आता आपण बऱ्याच वेळा बाहेर पिझ्झा खाल्ला, काही खाल्लं तरी मग ती पोटफुगी होणार आहे. ज्यांचं पचन छान आहे ना ते जे काही पचवू शकतायत ना त्यांनी
मस्त बिंदास खावं, अगदी त्यांना दगड त्रास खाल्ले नाही. तरी पण पचायला हवेत. नाही ते नाही पचणार, पण तरी सुद्धा पचनशक्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. जर तुमचं पचन चांगलं असेल ना, तर तुमच्या त्वचेवरती ते तेज, चेहऱ्यावरती ते दिसून येतं. तेज दिसतं. हेअर फॉल होत नाही, पाय दुखत नाहीत, अंग दुखत नाहीत. म्हणजे इतकी ही सोपी खरी आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेली जीवनशैली आहे, पण आपल्याला माहित नाहीये. आज काही लोक रात्री 11 वाजता जेवतात. कारण हल्ली वेळच वेगवेगळी आहे प्रत्येकाची, 11 ऑफिसचं रुटीन वेगळं आहे. पण मग त्यामुळे 11 वाजता जेवलो तर मग पचन कधी होणार? जसा सूर्यास्त होतो, जसा सूर्य मावळतो, तसा आपला जाठराग्नी कमी होतो. पचन चांगलं व्हायला हवं असेल तर ॲटलिस्ट तुम्ही 7:30 to 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत मॅक्झिमम जेवायला पाहिजे. तुमचं जेवण झाल्यावर ते 2 तासांनी पचतं. जेव्हा तुमचं जेवण पचतं तेव्हा तुम्हाला एकदा युरिनेशनला जायला लागतं. तू ऑब्झर्व करून बघ. आणि मग ते डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया सुरू होते. अच्छा, तर तुम्ही 11ला जेवलात तर ते कधी शरीर डिटॉक्सिफिकेशन, रिपेअरिंग ऑफ अवर बॉडी करणार? बरोबर. मग ती झोप शांत कशी लागणार? कारण शरीर डिस्टर्ब होईल ना. हो. सो जर आपण हे जेवणाच्या वेळा जर पाळल्या तर औषधांच्या वेळा पाळायला लागणार नाहीत. अगदी खरं. आणि आत्ता जसं तू म्हणालीस की डिटॉक्सिकरण, म्हणजे हल्ली तर डाएटचं खूप फॅड निघालेलं आहे. म्हणजे किटो डाएट वगैरे आहे, किंवा स्लिम फिगर हवी, झिरो फिगर हवी, ग्लुटन फ्री खायचं आहे, किंवा ब्राऊन ब्रेड खायचं आहे, किंवा ब्राऊन राईस खायचा आहे. आता ब्लॅक राईस पण निघालेलं आहे. तर हे सगळं जे आपण करतो आणि ह्याच्या खालती लेबल दिलेलं असतं की ह्यानी आपलं शरीर डिटॉक्स होतं. तर ह्यानी खरोखरच डिटॉक्स होतं का? कारण मला तरी वाटतं आपल्या शरीरामध्ये किडनी आणि लिव्हर हे जे 2 अवयव आहेत ते स्वतःच शरीर डिटॉक्स करत असतात. तर मग ह्या डाएटची गरज खरंच असते का आपल्या शरीराला? लंघन होणं महत्वाचं आहे ना. म्हणजे पूर्वी कसं होतं बघा, की आपण एका वेळी एवढं सगळं खायचो नाही. आता कसं झालंय, लाडू चिवडा दिवाळी सोडून सुद्धा अवेलेबल हो, आहे. अगदी खरं. म्हणजे रोज असं आपण पूर्वी जसा लघु आहार हो, घ्यायचो, बरोबर. लघु आहार पूर्वी जसा घ्यायचो तसं आता राहिलं नाहीये. त्यामुळे कसं कधीही काही खाल्लं जातंय, त्याला रिस्ट्रिक्शन्स राहिले नाहीयेत. बरोबर. सो त्यासाठी आपल्याला हे मेंटेन करायला पाहिजे, की आता तू म्हणालीस तसं ब्राऊन ब्रेड, तर आय एम अगेन्स्ट ब्रेड. हां. सो मी ब्रेड खाऊ नका असं सांगते. कारण अ, मैद्यापासून बनवलेल्या वस्तू कधीतरी ठीक आहेत, बरोबर पण आहे. रोज ब्रेड बटर किंवा ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड हो. हे अवॉइड केलेलं आहे. तुम्ही मल्टीग्रेन पोळी खा ना. किंवा भाकरी खा, ते चालेल. भाकरी तर उत्तम. हां. नाचणीची भाकरी आपल्याकडे किती बस. छान मिळते. ज्वारी असू दे, ज्वारी भाकरी असू असेल. दे, ते पौष्टिक आहे ना. ब्रेड खाण्यापेक्षा आता काही मुलांना पचतं, त्यांना ठीक आहे. पण तुम्हाला जर असं दिसतंय की अंगाला खाज येतेय, ते खाल्ल्यामुळे आपल्याला पित्त होतंय, तर मग आपण त्या गोष्टी का खायच्या? बरोबर. आपल्या शरीराला ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजेत ना. अगदी खरं. तरच आपलं शरीर मेंटेन राहील. अगदी. आता तू म्हणालीस कुठलंही डाएट करायचं ठरवलं तर ते डाएट कसं असावं, की त्यांनी आपण प्रसन्न राहिलो पाहिजे. बरोबर. जर ते डाएट आपण असं केल्यावर आपला असं म्हणजे गळ्याच्या इथला भाग सुकणार असेल तर त्याला काही अर्थ नाहीये ना. गाल आपल्या असे खपाटीला जाणारे असतील. ते आपलं चैतन्य आपल्यामध्ये हवं. म्हणजे प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. सो तुमची फिगर ही तुमच्यावर असते. आता तुमचं वजन वाढल्यावर जर तुम्हाला चालताना धाप लागतेय, मग तुम्हाला वजन कमी करायला हवं. बरोबर. तुमचं बीपी वाढतंय, करा वजन कमी. एक लेवलला तुमचं वजन तुम्ही ठेवायला हवं. बरोबर. अगदी कमी नको, अगदी जास्त नको, मध्य आपण गाठायला हवा. हवा. अगदी बारीक असणंही चांगलं नाही, कारण तुमचा स्टॅमिना कमी होतो, हो. मसल फॅट कमी असतं आणि मग तुमचा स्टॅमिना कमी पडतो. पण ही प्रत्येकाची प्रकृती आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्या हातात देवाने एवढंच ठेवलंय की तुम्ही व्यवस्थित खा, पण सगळ्यात मेन किल्ली त्याच्याकडे त्याच्या असते. हातामध्ये कारण आहे. एका सेकंदात कधी काय होईल आपल्याला माहित नसतं. आज अगदी खरं. अनेक पेशंट म्हणतात कालपर्यंत मी बरा होतो, हो. आज अचानक मला हा पित्ताचा त्रास व्हायला लागलाय, आजपासून माझ्या अंगावर लाल गांधी उठतायत. बरोबर. मग हे वर्षानुवर्ष काही चुकीचे पदार्थ आहारात असले की हा आपल्याला त्रास होतो. जसं तू आत्ता म्हणालीस की म्हणजे खरंच चावी देवाच्या हातात असते. आपण आत्ता बरेच व्हिडिओज किंवा रील्स बघतो की जेव्हा जिममध्ये लोक जातात एक्सरसाइज करताना आणि बरीच वर्ष जात असतात, ते पण अचानक एक्सरसाइज करता करता हार्ट अटॅक येतो आणि ऑन द स्पॉट माणूस जातो. म्हणजे हे खरंच अनबिलिव्हेबल आहे की हे कसं काय होतं? शरीर ना आधीपासून सिम्पटम काही दाखवत असतं. अच्छा. काही वेळेला इग्नोरन्स केला जातो. म्हणजे हां. काही वेळा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि कधी कधी ते आपण म्हणतो ना डेस्टिनी ती असते, बरोबर. त्यामुळे ते आपल्याला कळत नाही. आणि काही सवयी, आज अल्कोहोल किंवा सिगरेट हे वाईट आहे हे आपल्या जनरेशनला कोणी सांगितलंच नाहीये. उलट त्यांना असं वाटतं, वाव मी सिगरेट पितो म्हणजे किती छान, म्हणजे मी मॉडर्न आहे. हे जे कन्सेप्ट आहेत ना, हे चुकीचे आहेत.
ताक पितो म्हणजे मी छान, हे त्यांना वाटलं तर मला आनंद होईल. मी तर म्हणेन की स्ट्रेस झाल्यावरती सिगरेट ओढण्याच्या ऐवजी ताक प्या आणि दारू पिण्याच्या ऐवजी सुद्धा तुम्ही ताक प्या. पण हळूहळू या गोष्टी बदलायला पाहिजे. भारताची संस्कृती ही नव्हती. भारतातली पेय वेगळी होती. तर ती परत आली पाहिजेत. कोकम सरबत आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, ताकासारखं औषध नाही, म्हणजे पृथ्वीवरचं अमृत आहे. अगदी म्हणजे ज्यांना IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, की हां. ज्यांना सतत काही खाल्लं की हां. टॉयलेटला जायला लागतं, अच्छा. पाईल्सचा त्रास आहे, हां. म्हणजे मूळव्याध, बरोबर. ब्लिडिंग पाईल्स आहेत, तर त्यांनी दुपारी जिरे पूड घालून ताक घेतलं तर त्यांचं हां. पचन हळूहळू सुधारतं. अच्छा. कारण ताक हे थोडं रुक्ष असतं, आतड्यांना क्लिनिंग करायला आपल्याला मदत करतं. सो इतके घरीच पदार्थ घरीच असतात, पदार्थ पण आपल्याला आहेत. माहित नसतं अगदी की खरं. कधी काय घ्यायचं, कसं वापरायचं. आणि काही वेळा आपण ना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत नाही. आपण एकदम एक्साइट होतो. एक मी गोष्ट वाचलेली, त्याच्यामध्ये ना एक मुलगा असतो, तो झोपलेला असतो आणि पटकन बाजूचे एक त्याचे काका येऊन त्याला सांग, अरे 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 बघ तुझा मुलगा पाण्यात पडला, चल उठ 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 लवकर चल. तर तो झोपलेला असतो ना, तो उठतो असा तिथे जातो आणि विहिरीत उडी मारणार असतो. तेवढ्यात ते त्याला थांबवतात आणि त्याला म्हणतात, आधी विचार कर, खरंच तुझा मुलगा विहिरीत पडलाय का? पडलाय का? हां. मग बघ की तुला पोहता येतंय का? अगदी खरं. आणि मग तू उडी मार. बरोबर. तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही एकदम जेव्हा रिॲक्ट करता ना, तेव्हा तुम्हाला कळत नाही की काय करायचं. जेव्हा तुम्ही एकदम रिॲक्ट करता तेव्हा आणि तुम्ही चुकीचा डिसिजन घेता, बरोबर आहे. मग तुम्हाला ते अँझायटी, डिप्रेशन सुरू होतं. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट करू नका. माझा मामा आहे, त्यांनी मला एकदा असं समजवलं की बघ, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, म्हणजे ब्रेन इज अवर हार्डवेअर आणि तुमचं मन हे सॉफ्टवेअर आहे. अगदी खरं. हार्डवेअर हे सॉफ्टवेअर शिवाय काम नाही करू शकत. सो तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण मिळवलं तर तुमचा ब्रेन नीट काम करेल. आज कोणीही बोलल्यावर आपण आपल्या मतांना विचार करायचा की येस, यांनी हे सांगितलंय बरोबर आहे का. कोणत्याही डॉक्टरांनी जरी सांगितलं तरी सुद्धा आपण हे सगळं चेक करायचं, पडताळणी करायची आणि मगच त्यात ट्रीटमेंट करायच्या. काही झालं तरी आपलं मन आपल्याला खरं सांगत असतं आणि आपल्या वैद्यावर आपला पूर्ण विश्वास हवा, अगदी खरं. अगदी 100% हवा. पण कधी कधी काही चुकीच्या गोष्टी घडतात ना, म्हणून हल्ली आपल्याला ही काळजी घ्यायला लागते की वैद्य, रुग्ण आणि परिचारिका आणि औषध हे 4 आधारस्तंभ आहेत. जर ह्या 4 गोष्टी चांगल्या असतील ना, तर रुग्ण छान बरा होतो. नक्कीच. आणि जसं तू आता म्हणालीस की डाएटचं, तर मला वाटतं माणसांनी विचारांचं डाएट हे चांगलं वाह! करायला पाहिजे. खूप, म्हणजे जर का तुमचे विचारच चांगले असतील तर तुम्हाला कुठलाच रोग होणार नाही. म्हणजे आपण म्हणतो ना वेगधारण. बरोबर. आयुर्वेदाने काय सांगितलंय की जे मूत्र वेग आहे, म्हणजे युरिनला तुम्हाला लागली आहे तर त्याचं धारण करू नका. बरोबर. त्यांनी तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो, हो. युरिन इन्फेक्शन होऊ शकतो, किंवा मलाचा वेग आलाय तर थांबू नका, लगेच टॉयलेटला जा. बरोबर. नाहीतर मग तुमचं डोकं दुखतं, ठसका येतो किंवा खोकला येतोय, शिंका येते, ते धरून नाही ठेवायचं. यू शुड लगेच खोका. पण त्यांनी सांगितलंय की तुम्ही क्रोध किंवा मत्सर ह्याचा तुम्ही वेग धारण करा. धारण करा. म्हणजे बरोबर तुम्ही रागावू नका. म्हणजे अगदी अँगर मॅनेजमेंट, हा किती महत्वाचा विषय आहे. महत्वाचा आहे. आज बीपीचे पेशंट जेव्हा येतात ना, सडन बीपी ऑनसाईड होतं, कारण रागवण्यावर एक लिमिटच नसते. बरोबर. म्हणजे आपण देवीचं आज बघतोय, तर देवीने पण एकदा तिचं रूप असं धारण केलेलं, जेव्हा शंकराकडून गणपतीचं हो. म्हणजे मस्तक शीर, छेदन, हो. हा ना, मग त्यावेळेला ती पण तशीच रागवते, कारण ती रागावते. आई असते ना. बरोबर. सो त्यावेळी तिच्या जेव्हा ती रागवते तेव्हा पूर्ण पृथ्वीला धोका निर्माण होतो. मग सगळे देव तिची क्षमा याचना करतात, कारण ती आदिशक्ती आहे. आदिशक्ती आहे. तिच्यातनं सगळं निर्माण झालंय, म्हणजे तिच्याशिवाय काही नाही. शिव आणि शक्ती हे एकत्र आले कीच ह्या सगळ्याची निर्मिती अगदी होत असते. आणि म्हणून माझ्या गुरूंनी असं सांगितलं की आपली जी कुलस्वामिनी आहे, आपल्या कुळाचा ती भार वाहत असते, त्यामुळे तिची अर्चना. पूजा अर्चा न करता ते कृष्णापर्यंत किंवा कोणापर्यंतही पोचू शकत नाही. त्यामुळे वर्षातनं एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायला पाहिजे. शक्य नाही झालं बरोबर. घरी फोटो ठेवून नमस्कार करू शकतो. बरोबर. कारण काहीतरी ह्यामध्ये एक तत्व आहे ना, 3.5 पिठा जपली का आहेत. आता एक सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे आयुर्वेद म्हणजे नक्की काय. कारण आयुर्वेद म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतं कडू काढा नाही तर पंचकर्म, बस एवढंच आयुर्वेद मर्यादित आहे. तर तू काय सांगशील ह्याबद्दल? आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद. आयुष्य कसं जगावं, म्हणजे हा. सुखकर आयुष्य काय, दुःखकर आयुष्य काय, ह्याची माहिती ज्याच्यात असते तो म्हणजे आयुर्वेद. अथर्व वेदाचा हा पार्ट आहे आयुर्वेद. म्हणजे ऋषी मुनींनी याच्यामध्ये इतकं डीपली काय काय सांगितलंय. म्हणजे आयुर्वेद इतिहास नावाचा आम्हाला पार्ट होता, त्याच्यामध्ये खूप छान माहिती दिली की पूर्वी आपले आचार्य सुश्रुत, म्हणजे सुश्रुत आचार्य जे होते, त्यांनी इतक्या सर्जरीज केलेल्या आहेत. म्हणजे डोळ्यापासून हा. एका
म्हणजे एका सर्जरीमध्ये त्यांनी सुचर्स घातलेले आहेत. अच्छा. असं हे पूर्वीपासून सगळं म्हणजे शास्त्र किती सखोल होतं बरोबर. की जे पुढे लिहिलं नाही म्हणजे राहिलं नाही, त्यामुळे त्या गोष्टी पुढे आल्या नाहीत. किंवा कायाकल्प नावाचा प्रोजेक्ट असायचा की ज्याच्यामध्ये माणसाला आवळा आणि असं काही दिलं जायचं, एक कुटी प्रादेशिक रसायन, म्हणजे त्या कुटीतच त्यांनी राहायचं. अच्छा. मग हळूहळू त्याचे दात पडतात, केस पडतात ओ. आणि मग तो परत नवीन जन्माला म्हणजे असं अच्छा. रिज्युनेट होतो हो, ना हो, आपण, हो, तसं हो, म्हणतात बरोबर. चिरतरुण. चिरतरुण. म्हणजे आपण च्यवनप्राश कसं च्यवनप्राश, म्हणतो अगदी खरं. तसं येस, येस. तसं ते असतं. सो म्हणजे आयुर्वेद हे शास्त्र आहे. आज प्रत्येक शास्त्र खरं म्हटलं तर चांगलं आहे. आपण कोणत्याही शास्त्राला नाव नाही ठेवायचं, कारण जिथे गरज आहे तिथे प्रत्येक शास्त्र छान काम करत असतं. नक्कीच. पण सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र असतं म्हणजे मनाचं शास्त्र, आपल्या स्वतःचं शास्त्र. आपण ना आपल्या स्वतःवर प्रेम करायचं. आपण जेव्हा आपल्या स्वतःवर प्रेम करतो ना, तेव्हा आपल्याला आपल्यातली ताकद कळते. अरे हो, आपण हे करू शकतो. अगदी खरं आहे. आणि जर तुमच्यासारखी चांगली टीम बरोबर असेल तर नक्कीच करू शकतो. कारण कसं आहे की चांगली माणसं, आपल्याविषयी चांगला विचार करणारी माणसं मिळणं खूप कठीण असतं. त्यामुळे मी खरं. कायम काय सांगते, तुमचं आरोग्य जपा, तुमची माणसं जपा की जे तुमच्यावर नितांत प्रेम करते. जेव्हा एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो ना, त्याच्यासाठी धावत येणारी माणसं असतात ना, त्यांना कधीच आयुष्यात विसरायचं नसतं. कारण अगदी खरं. ही साथ द्यायला कोणीच नसतं. माझी इंटर्नशिप सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होती हां. आणि तिथे बर्नचे पेशंट वगैरे यायचे, म्हणजे बघून असं त्रास व्हायचा. तर एका माणसाने प्रश्न एक विचारला, मॅडम ही वाचणार आहे का? अच्छा. माझा 4 दिवसाचा पगार कापला जाईल, जे काय ते मला आत्ताच सांगा. बापरे. त्यावेळी मनामध्ये एक अशी विचार निर्माण झाला, बापरे कसं आयुष्य असतं प्रत्येकाचं. आज म्हणजे कोण कधी काय विचार करतो किंवा प्रत्येकाची परिस्थिती त्याच्याकडनं काय विचार विचार करून करून घेते. घेते. सो कोणाच्याही परिस्थितीला कधी हसू नये, कोणाला काही जिव्हारी लागेल असं कधी काही बोलू नये. म्हणजे मी प्रत्येक वेळी काळजी घेते की आपल्यामुळे मुंगीला सुद्धा इजा होऊ इजा होऊ नये. नये. म्हणजे दासाला शून्य मारते. त्रास व्हावा. दासाला मारायलाच लागतं, त्याला पर्याय नसतं. म्हणजे हो, नाही तर मग आपल्याला डेंग्यू सारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणजे आपण विचार करून काम करायचं, कुठे बरोबर. काय करतोय, कसं वागतोय. आणि आपलं फॅमिली बॉन्डिंग, आपली फॅमिली ना आपला खूप मोठा आधार असते. अगदी खरं. आज माझी आई आणि माझे बाबा माझे आधारस्तंभ आहेत की आज हे सगळं व्याप चालवताना. म्हणजे आता नवीन क्लिनिकची सुरुवात झाली आहे, पंचकर्म पण आपण सुरू केलंय. तर तन्वी तेज पंचकर्म असं सुरू केलंय. अच्छा. ते वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर तेव्हा मला माझ्या मुलांनी साथ दिली किंवा माझे मिस्टर डॉक्टर पुष्कराज धामणकर, त्यांनी मला मदत केली की हो तू कर, मी आहे तुझ्याबरोबर. म्हणजे माझी मुलं आता मोठी झाली आहेत, समजूतदार झाली आहेत, अभ्यास एकटा एकटा करतात. वा. किंवा मला वेळ कमी पडला तरी आई आज कसं झालं तुझं काम, हे एक जे प्रेमाने विचारणं असतं ते खूप छान करतात. आणि माझी आई माझा बिगेस्ट सपोर्ट, की म्हणजे ती बरोबर आहे म्हटल्यावर मला कधीही भीती वाटत नाही. आणि असाच आधारस्तंभ म्हणजे माझा मामा. अच्छा. म्हणजे आपण कायम खरं म्हणतो की मावशी ही आईसारखी हो, असते. हो. म्हणजे मावशा तर आहेतच आहेत, प्रेमळ, हां. पण माझा मामा डबल आईसारखा आहे, म्हणून त्याला मामा म्हणतो आम्ही. असं मी म्हणेन की तो इतकी प्रेमाने काळजी घेतो ना. म्हणजे मी 900 ग्रॅमची होते झाले तेव्हा, हां. मी शिंकले तरी मला डॉक्टरांकडे न्यायचे, इतकं नाजूक मला सांभाळलंय. तर माझा बापरे. मामा मला हातात घेऊन असायचा की मनीला सोडून मी ऑफिसला जाणार नाही. सो मला हे वाटतं की ही माझी जे फॅमिली मेंबर्स आहेत, माझी मावशी, माझी आत्या, हे माझी जी सगळी फॅमिली टीम आहे, किंवा माझ्या सासरची माणसं, माझ्या सासूबाई आता नाही आहेत पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला कायम, किंवा माझे सासरे आहेत. तर ह्या सगळ्यांमुळे मी हे सगळं करू शकते. हे माझ्या एकटीचं श्रेय नाही आहे, तर ही सगळ्या माझ्या टीम मेंबर्सचं. किंवा आज माझे जे फॉलोअर्स आहेत, हील युअर सेल्फ विथ मानसी कृष्णा असा माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे. तर मला जे फॉलोअर्सनी भरभरून प्रेम दिलं ना, म्हणजे मी खरंच शतशः ऋणी आहे. त्यांनी मला दाखवलं की हो तू करू शकतेस, तू कर. म्हणजे आपण म्हणतो ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. तर हे मला त्यांनी शिकवलं की येस आपण करू शकतो. तर मला एक त्यातनं एक अशी उमेद निर्माण झाली. म्हणजे लास्ट 3 इयर्स मी हे सगळं करतेय. म्हणजे रोज नवीन विचार असतो, आज काय विषय असेल, कसा करायचं, कसं बनवायचं, काय नवीन थॉट देता येईल. आणि कसं आहे, कोणाची कॉपी करून कधी काही केलं नाही. मला जे माझं मनापासून वाटलं त्याच्यामध्ये काम केलं. जो आतला आवाज आपला असतो
तो आपण नेहमी ऐकत असतो. आणि जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केला मानसी धामणकर नावाने, तेव्हा विनायक जोशी म्हणून माझे आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी मला सांगितलं, मानसी तू कर, मी शूटिंगसाठी तुझ्यासाठी आहे कायम. वा. सो सगळी जबाबदारी त्यांनी पेली. म्हणजे मला शूटिंग मधलं काहीच येत नाही ना कारण. सो त्यांनी मला सांगितलं मी आहे, तू कर फक्त. म्हणजे आपले स्वामी कसं म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसं आणि अशी माणसं तुझ्या आयुष्यात आहे ही खरी मोठी संपत्ती तुझ्याकडे आहे. कारण आजकाल अशी माणसं मिळणं हे खूप कमी झालेलं आहे. आणि माझी तन्वी हर्बल्सची पूर्ण टीम, आज आमचे डॉक्टर्स, माझा पूर्ण म्हणजे दीपक दादा, विजय दादा, घाक काकू, म्हणजे प्रसाद सर, पूर्ण टीम म्हणजे खूप छान. माझी असिस्टंट आहे रेश्मा म्हणून, हा. तर ती माझ्याबरोबर प्रत्येक ठिकाणी येते. अच्छा. म्हणजे आपण म्हणतो ना सावलीसारखं, सावलीसारखं. रेश्मा असं मी तिला म्हणते की हा मला काय हवंय ते तिला बरोबर माहित असतं. सो ही माणसं आहेत ना, म्हणजे ह्यांच्याशिवाय मी अपूर्ण. खरंय, माणसं आणि तू छानरित्या जोडलेली आहेस आणि ती एकत्र तू बांधलेली आहेस. तुझ्या स्वतःच्या हास्यामुळे सुद्धा तुझ्यामध्ये जी ऊर्जा आहे, जे चैतन्य आहे, त्यानेच तू त्यांना सगळ्यांना जोडून ठेवलेलं ह्या आहेस. ऊर्जेचं कारण एकच आहे, ते म्हणजे मला जो विश्वास भगवान श्रीकृष्णाविषयी वाटतो, आणि त्यांनी भगवद्गीतेमध्ये एकच सांगितलंय की कोणतंही कार्य करताना, कोणतंही कर्म करताना फळाची अपेक्षा करू नको. बरोबर. तू नामस्मरण केलंस तरी ते तू किती करतेयस हे तू मोजू नकोस, ते मोजणारा मी आहे. तू पेशन्स ठेव, संयम ठेव, योग्य वेळ आली की तुझ्यासाठी जे आहे ते तुला मिळणारच. म्हणजे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतो अगदी आपल्याला. खरं. कधी कधी परिस्थिती खूप कठीण असते, मग आपल्याला टेन्शन येतं काय होणार आहे, पण आपोआप गोष्टी सुधारतात आणि आपण त्यातनं बाहेर पडतो. तोच मार्ग आपल्याला दाखवतो आणि आपल्याला वाटतही नाही की अरे ह्या परिस्थितीमधनं आपण बाहेर पडू किंवा एवढ्या लवकर आपल्याला त्याचा एखादं सोल्युशन मिळेल. चेंज इज कॉन्स्टंट म्हणतात ना, अगदी तसं आहे की आज अनेक डिप्रेशनचे पेशंट येतात. म्हणजे ना, पेशंट आला क्लिनिकमध्ये की तो जे सांगतो ना अमृता, ते ऐकून आपल्याला असं वाटतं बाप रे किती लोकांना स्ट्रेस आहे. म्हणजे तो सांगतो की मला सुसाईड करावं असं वाटलं. एवढ्या थरापर्यंत का लोक जातात? म्हणजे आयुष्य हे देवानी गोल्डन चान्स दिलाय ना. खरंय, मनुष्य जन्म असा सहजासहजी नाही नाही मिळत. मिळत. म्हणजे मला एक असं वाटतं की बहुहिंपुटी नावाचा रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधला श्लोक आहे. म्हणजे बाळ कसं असतं बघ ना, डोकं खाली पायवर. बरोबर. सो मी कायम काय विचार करते, हे गर्भ जो आहे ना, म्हणजे हा नर्क आहे का? की म्हणजे तिथे डोकं खाली वर पाय आहेत ना. हो. म्हणजे इट्स लाईक हा खूप बरोबर. डीप थॉट आहे. Deep thought. पण म्हणजे मी असे खूप विचार केलेत की हे असं असेल का? म्हणजे कर्मावर कसं सगळं, म्हणजे आता काही त्वचा रोगाचे पेशंट्स येतात, तर आयुर्वेद असं सांगतो की त्वचा रोग तुमच्या पूर्वजन्माच्या कृत्यामुळे. आठवतंय तरी का आपल्याला पूर्वजन्मात काय केलंय? काल काय केलेलं असतं ते आठवत नाही हल्ली. ट्रीटमेंट करताना पूर्ण दोषांचा अभ्यास करायला लागतो. म्हणजे नाडी परीक्षण इतकं महत्वाचं आहे. जेव्हा आपण नाडी परीक्षा करतो तेव्हा आपल्याला बघायला लागतं समनाडी आहे का विषम नाडी आहे, हो. किंवा दर्शन स्पर्शन प्रश्न. म्हणजे आपण त्याला बघितल्यावर कळतं की अरे समजा डोळे पिवळेत, काविळे, किंवा जे काही सिम्पटम्स आहेत बघून कळतात. किंवा आपल्याला लगेच लक्षात येतं की डोळ्याच्या खाली सूज आहे म्हणजे पचन बिघडलंय. अच्छा. किंवा नखांमध्ये बघून कळतं. हा. जंत असतील तर बोटांवर काळे असे पॅचेस असतात. बघ बरं. नाहीयेत. असं लगेच असे सिम्पटम्स आहेत. त्या सिम्पटमवरनं आपण चिकित्सा छान करूच शकतो की. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचं आरोग्यामध्ये तुम्हाला जर एक सिग्नल रेड दिसला तर लगेच काळजी घ्यायची. म्हणजे ती धोक्याची घंटा आहे. हा, वेळ लावायची नाही, बरोबर. लगेच त्याच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे. अगदी किंवा खरं. एखादी तुमची चुकीची सवय आहे की रोज तुम्ही खूप भरभरून जेवता, ही चुकीची सवय मी म्हणते. की आयुर्वेद काय म्हणतं की तुमच्या पोटाचे 4 भाग करा. एक भाग हवेसाठी ठेवा, एक भाग पाण्यासाठी ठेवा, एक भाग अन्नासाठी ठेवा. कारण अन्न पचन होतं तेव्हा कफ प्रकोप होतो, मग गर्ड वगैरे असतं बघ ना, हो, हल्ली हो, लोकांना सतत वरती अन्न पण येतं, कडू पाणी येतं. मग हे काय होतं, जेवतात आणि दुपारी आडवं झोपतात लगेच. म्हणजे वामकुक्षी चालेल 10 मिनिटं, पण जेवल्या लगेच कसं झोपायचं? आपली कुंभकर्णाची कोक्षी होते, वामकोक्षी नाही होत. म्हणजे तुम्ही जेवल्यावर पचनाला वेळ द्या ना, नाही तर ते अन्न बाहेरच आहे. म्हणजे लाईन डाऊन पोझिशन मधलं स्टमक मधनं ते बाहेर पडणार आहे. आमाशयातलं पचन होणं खूप महत्वाचं आहे. आता दूध असतं बघ ना, दूध पण थोडं ऍसिडिक असतं, चहा पण ऍसिडिक असतो, पीएच.
सो आपण चहा जर अति वेळा प्यायला तर ऍसिडिटी होणार आहे. होणारच. एकदा पिऊन तुम्ही जर चहाला नावं ठेवायला लागलात तर नाही चालणार ना. चहाला दोष नाही देता येणार, तुम्ही तुम्हाला दोष म्हणजे द्या. चहा म्हणजे काढा आहे थोडक्यात, बरोबर आहे. अति तेथे माती हे लक्षात ठेवलं तर बरोबर. ठीक आहे. टॅनिन जास्त प्रमाणात नाही गेलं पाहिजे, नाहीतर तुम्ही नॅचरल काढा करा. गवती चहा आहे, तुळस आहे. हा, हे सगळं घालून तुम्ही चहा करा ना. तो चहा सारखा तुम्ही प्या. त्याची सवय नाही तुम्हाला व्हायला पाहिजे. आता काही लोक बाजारात औषधं आणतात, इसबगोल वगैरे जे काही मिळेल ते, आणि रोज घेतात. मग त्यांनी आतडी वृक्ष होतात, मग हळूहळू कॉन्स्टिपेशन, मग मोड येतो, पाईल्सचा त्रास. सो इट्स लाईक आपण काय करतोय, काय खातोय, काय विचार करतोय, याचा सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे. एक चुकीची गोष्ट करताना त्याचे पुढे 7 दिवस परिणाम भोगावे लागतात. आणि ते सगळ्याचा समतोल तुम्हाला राखता आला पाहिजे. आता जसं तू म्हणालीस की म्हणजे पोटाचे 4 भाग करा, तर तुम्ही हवं तर खा भरपूर, पण तेवढ्याच तुम्ही शारीरिक हालचाली सुद्धा करा. व्यायाम करा. तेच म्हणजे तुम्ही भरपूर खाल आणि आरामात मग नेटफ्लिक्स वगैरे बघत बसाल आणि ते खाताना आपण बाउलभर वेफर, साईडला पॉपकॉर्न आणि कोकची बॉटल, असं असं असेल तर मग ते शरीर कसं साथ देईल तुम्हाला, आणि ते तुम्हाला काही ना काहीतरी सिम्पटम्स दाखवणारच आहे. आई जी असते जेव्हा ती गर्भवती असते तेव्हा ती काय खाते ह्याच्यावरती पण खूप महत्व आहे. आता पंचामृत जे असतं हो. ते जर स्त्रीने 5व्या महिन्यात घेतलं तर तू बघशील की बाळाचे केस खूप छान झालेले असतात. अच्छा. 4थ्या महिन्यात लोणी घेतलं हा. तर हृदयासाठी बाळाच्या चांगलं असतं. षष्ठे बुद्धी म्हणजे 6व्या महिन्यात बाळाची बुद्धी तयार होते. मग त्यावेळेला जर आईने श्लोक ऐकले, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ऐकलं तर छान फायदा होतो. 7व्या महिन्यामध्ये त्याची इंद्रिय सगळी तयार होतात, मन तयार होत असतं. सो आईला खूप म्हणजे तिने काळजी स्वतःची घ्यायचीच असते पूर्णतः गर्भिणीने, किंवा तिने गर्भिणी परिचर्या पूर्ण पालन करणं खरंच आवश्यक आहे. तर मग हे हल्ली तू बघतेस ना जेनेटिकल डिसऑर्डर किती निर्माण झालेत, वेगळेच व्याधी, म्हणजे आपण ह्याचं काही शोध म्हणजे कल्पनेच्या पुढचे आहेत. सो प्रत्येकाविषयी आयुर्वेदामध्ये खूप खूप लिहिलेलं आहे. आता व्हेरिकोज वेन्स आहेत, सायटिका पेन आहे. तर व्हेरिकोज वेन्समध्ये एक साधा व्यायाम सांगितला, म्हणजे पाण्याचा टब असेल ना तर त्याच्यात चालायचं. अच्छा. त्याच्यात चाललो तरी मग आपल्या पायामध्ये कमी होतात. हा, असं म्हणजे कमी होतात, म्हणजे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, पण जो फुगीरपणा आलेला आहे तो थोडा कमी थोडंसं मुवमेंट सुरू होते. म्हणजे काही गोष्ट केली ना तर काही लोकांना सांगितलं ना तुम्ही गुडघा दुखतोय ना, तुम्ही सुंठ तूप हे गोळी करून घ्या, तर ते 5-6 महिने रोज घेतात. मग त्यांना मला सांगायला लागतं की 1 महिना घ्या, 1 दिवसाआड घ्या, कधी त्रास झाला तर घ्या. सो ह्या सूचना सांगणं, कारण त्यांचा एक विश्वास असतो, ते सांगणं ही एक जबाबदारी होत असते. अगदी खरं. आता मला एक सांग की आयुर्वेदिक औषधं आणि ॲलोपॅथिक औषधं ही एकत्र घेतली तर चालतात का? हो, आपण पोळी भाजी नाही का एकत्र खात, पोळीचं पचन वेगळं होतं, भाजीचं पचन वेगळं होतं. आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक औषधं एका वेळी नाही घ्यायची फक्त. अच्छा. म्हणजे त्यांच्यामध्ये 15 मिनिटाची गॅप हवी, एवढाच आपल्याला डिफरन्स ठेवायचा आहे. म्हणजे एका वेळी घेऊ शकतो पण गॅप ठेवायची. म्हणजे मी सांगते ना, चहा पोळी एकत्र खायची नाही, त्यांनी स्किन डिसीज होतात. बऱ्याच लोकांना सवय आहे, लोक म्हणतात आम्ही चहा पोळी खाणं सोडणार नाही. क्लॅरिफाय करायचं होतं की हा त्रास काही सगळ्यांना होईल असं नाही, पण 100रातल्या 20 होतो. मग ज्यांना होतो त्यांनी चहा पोळी खाऊ नका. की ज्या गोष्टीने तुम्हाला स्किन डिसऑर्डर होतोय किंवा एक्झिमा होऊ शकतो, त्वचेवरती काळे डाग येत आहेत, तर ती गोष्ट आपण का खायची? तर ज्यांना त्रास आहे त्यांनी खाऊ नका. बरोबर. आता म्हणजे तू म्हणालीस की जसं 15 मिनिटाचं अंतर ठेवा, एकत्र जगा घेतलं तर मग पोटात मारामारी होण्याची शक्यता असते का 2 औषधांची? मारामारी असं नाही, रिॲक्शन होते ना. अच्छा. ॲलोपॅथी औषध वेगळं असतं, आपलं आयुर्वेदिक वेगळं असतं. काही औषधांचं म्हणजे काही औषधं वेगवेगळ्या रासायनिक घटकांनी बनवलेली असतात. मग ते एकत्र कॉम्बिनेशन आलं तर कधी कधी ओट सुचतो, म्हणजे सल्फा ॲलर्जी कसं म्हणतो तसं होऊ शकतं ना. म्हणून एका वेळी नाही घ्यायची, कळलं का? म्हणजे सुवर्ण सुच्छे खरे, आणि दुसरं काही औषध एकत्र ॲलोपॅथीचं नाही घ्यायचं, वेगवेगळ्या वेळी घ्यायचं. अच्छा. ओके. आता हल्ली आपण मायग्रेन आणि ॲसिडिटी हे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना झालेले आजार, म्हणजे कॉमन आजार आहे असं बघतो. तर त्याचं नेमकं कारण काय? म्हणजे मायग्रेन असेल तर लोक म्हणतात की आमचे वर्किंग आवर्स, म्हणजे कामावरती लगेच आपण सोडून देतो की अरे हा मला उशिरापर्यंत बसावं लागतं. मायग्रेनचं मेन कारण काय आहे की डोक्यापर्यंत रक्तपुरवठा वेळेत पोचत नाही किंवा स्ट्रेस्ड अप होतात, मसल आहेत ना कॉन्स्ट्रिक्ट होतात, आकुंचन पावतात, त्यामुळे सिव्हिअर पेन, हातोडी मारल्याप्रमाणे पेन, उलट्या होणं, हा सगळा त्रास होतो. ह्याचं कारण तुमचं अपचन. अच्छा. जर तुमचं पचन नीट नाही झाले तर हा त्रास ट्रिगर होतो. पण काही काही जणांना उन्हातनं फिरल्यावर सुद्धा मायग्रेन पित्त प्रकृती आहे ना त्यांची, किंवा त्यांना वेळेवर जेवलं नाही तरी त्रास होतो.
सो हे सगळं एकमेकांशी को रिलेटेड असतं. एक सिम्पटम जरी दिसला हा. की वेळेवर जेवला नाहीत, मग ते ट्रिगर होतं, ऑरा क्रिएट होतो, मग डोळे दुखतात, डोकं दुखायला सुरुवात होते, मग उलटी होते, मग उलटी बरोबर. झाल्यावर कधी कधी बरं वाटतं, बरं कधी कधी वाटतं. उलटी होत नाही, चोक्ड वाटतं, मग कधी सर्दी होते कफ वाढल्यावर. म्हणजे बरेचसे सिम्पटम वेगवेगळे दिसतात, प्रत्येकाचे सिम्पटम वेगळे असतात, म्हणून नाडी परीक्षण करून ट्रीट करते. पण मग ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार कोणता घ्यावा ज्यांना मायग्रेन आहे किंवा ऍसिडिटी आहे? ऍसिडिटी होत असेल ना वारंवार, हा. तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्या घरी आवळा असतो. हो. जर रोज आपण आवळ्याचं एक छोटीशी फोड, म्हणजे हा. आवळा आपण असतो ना शिजवायचा, अच्छा. आणि तो शिजवून जर आपण असा खाल्ला ना, हा. तर त्यामुळे मग आपलं जे तोंडामध्ये म्हणजे ऍसिड वाढलेलं असतं ते बरोबर. कमी होतं, अच्छा. आणि मग तो चावून चावून खाल्ला की ते ऍसिड आणि अल्कली हा. असं न्यूट्रलाइज होऊन जातं, आणि मग हळूहळू ते वारंवार ऍसिडिटी होण्याचं प्रमाण कमी होतं. दुसरं म्हणजे खाण्यावर नियंत्रण ठेवायचं, किंवा जेवण झाल्यावर 2 दाणे ओवा आणि 2 दाणे बडीशोप खायचं, अच्छा. म्हणजे पचन सुधारतं. हा. पचन सुधारलं की गॅस जास्त तयार होत नाही, पित्त प्रकोप होत नाही, आणि आपोआप आपली ऍसिडिटी किंवा डोकेदुखी कमी होते. आणि कमी होते. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे रोज पोट साफ झालं पाहिजे. हा, बरोबर. ते नाही झालं तर डोकं दुखणार आहे. दुखणारच. अगदी खरं. किंवा बऱ्याच जणांना पाळीमध्ये सुद्धा हा त्रास होतो, पाळीच्या आधी डोकं दुखतं, तर त्या सगळ्यासाठी आपल्याला एक व्यवस्थित डाएट त्यांना द्यायला लागतं, किंवा व्यायाम काय करायचा हे त्यांना सांगायला लागतं. पण ह्याच्यामध्ये पंचकर्माचा सुद्धा उपयोग होतो का? खूप छान पंचकर्माचा उपयोग होतो, म्हणजे शोधन प्रक्रिया आहे ना ती. हा. तर आपल्याला ऋतूनुसार पंचकर्म सांगितलेलंच आहे. वमन, विरेचन, बरोबर. बस्ती, नस्य हे हो. सगळं करायला लागतं, आणि ह्याचं पूर्वकर्म आहे स्नेहन आणि स्वेदन. हा. जे दोष आहेत ते पंचकर्मामध्ये आपण कोष्ठात आणतो स्नेहन स्वेदनाने, आणि मग ते दोष कोष्ठात आलेले ह्या सगळ्यांनी एक तर वमन करून उलटीच्या स्वरूपात, बरोबर. विरेचन करून टॉयलेटच्या स्वरूपात बाहेर काढून टाकतो. आता बऱ्याच जणांना डोकं जड असणं, वारंवार सर्दी असते, मग तेव्हा नस्य करतो. अच्छा. असे वेगवेगळे. किंवा शिरोधारा पण आहे. शिरोधारा पण खूप छान काम करतं. आता स्ट्रेसफुल लाईफ असतं, मग तेव्हा स्ट्रेस असतो, मग तेव्हा आपण शिरोधारा देत असतो. मग त्याच्यामध्ये पण जटामांसी कधी वापरायचं, कधी चंदन वापरायचं, की एखाद्याला शांत झोप लागत नाहीये मग काय द्यायचं, हे प्रत्येक पेशंटनुसार बदलतं. बरोबर. म्हणजे त्यानुसार त्याला छान उपयोग होतो. नक्कीच, नक्कीच. आणि अजून एक की ॲलोपॅथीमध्ये भरपूर मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरलेली असते. तर आयुर्वेदिक औषधं बनवताना सुद्धा मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो का काय? हो, का नाही. आपली जी सगळी तन्वी हर्बलची औषध आहेत हा. ती सगळी सत्व पद्धतीची बनवलेली आहेत. अच्छा, म्हणजे म्हणजे नक्की? काढ्याचं डिकॉक्शन करतो. हा. 20 लिटरचा काढा असतो, तो हा. आटवून 5 लिटर करतो. अच्छा. त्यापासून ह्या एक्स्ट्रॅक्ट टॅबलेट बनतात. हा. म्हणजे काय आहे की त्रास होतोय, ऍसिडिटी होती, आणि तुम्ही तन्वीशता घेतली आणि उद्या बरं वाटलं तर चालेल का? नाही, म्हणजे ते 5 मिनिटात बरं वाटणं महत्वाचं बरोबर आहे. आहे. सो त्यासाठी हे आईने याचं संशोधन करून हा. तिने हे औषधं तयार केली, आणि अच्छा. आज देवाच्या आशीर्वादाने प्रत्येकाला त्याचा छान गुण येतो, म्हणजे कुठलीही औषधं असली तरी. आणि मेन म्हणजे काय माहितीये का, तेव्हा ते जे आशीर्वाद देतात हे ब्लेसिंग्स असतात. खरंय, खरंय. अगदी खरं. येस. आत्ता मगाशी तू विषय काढलास बोलता बोलता की तुझंही यूट्यूब चॅनल आहे. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुझं यूट्यूब चॅनल आहे, तुझं इंस्टाग्राम पेज आहे, तुझं क्लिनिक आहे, तुझी मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो, घर सांभाळायचं असतं. तर ही सगळी तारेवरची कसरत करत असताना तू स्वतःला एवढं चैतन्यमय आणि एवढी सकारात्मक ऊर्जा जी असते तुझ्याकडे, ती कुठून येते आणि ह्याचं काय रहस्य आहे? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना एखादी तरी कला त्याला असायला हवी. बरोबर. आपल्यामध्ये जी कला असते ती आपल्याला छान जोपासता आली पाहिजे. तर गायन ही माझी कला आहे. अच्छा. म्हणजे छोटंसं तुला गाणं म्हणून दाखवते. अगदी. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. वा. म्हणजे त्यांचा आशीर्वाद असला ना की खरंय. आपोआप चैतन्य येतच. अगदी खरं, अगदी खरं. म्हणजे तुझी उपासना ही कायम चालू असते, कारण तू सुद्धा कृष्ण भक्त आहेस. तर कृष्ण भक्त, अगं स्वामी भक्त. एनर्जेटिक राहायलाच लागतं, म्हणजे ती पण आपल्याला एनर्जी. आपला ऑरा क्लीन करायचा असतो, तर तो कारण कुठून करायचा? निगेटिव्ह म्हणजे पेशंट्स इज लाईक निगेटिव्ह एनर्जी. बरोबर. आपल्याला त्यांना पॉझिटिव्ह करून पाठवायचं आहे. हो. सो हा बेस लागतोच लागतोच. त्यासाठी. आणि त्यामुळे देव कायम तुझ्या पाठीशी आहे, कारण तू एक अतिशय चांगलं काम करते आहेस की लोकांना बरं करणं, त्यांच्या व्याधी दूर करणं, बरं जी व्याधी असेल ती विसरायला लावणं.
हे सुद्धा आणि डॉक्टरचं एक ह्याचं महत्त्वाचं श्रेय काम आहे. पण मी त्या परमेश्वरालाच देते. असं म्हणतात ना, नाहम करता हो. हरी करता हि केवलम हरी ओम. श्रेय सगळं त्याचं आहे. कृष्णार्पणमस्तु. हो, अगदी अगदी खरं आहे. आता शारदीय नवरात्र चालू आहे, तर त्याच्यामध्ये कुंकुमार्चन आपण करत असतो देवीला. हा खूप महत्त्वाचा एक विधी असतो. तर देवीला आपण कुंकुमार्चन का करतो? त्याच्या मागचं कारण काय? कुंकुमार्चन ही इतकी सुंदर गोष्ट आहे ना, की आपली जी कुलस्वामिनी असते तिला आपण नवरात्रीमध्ये दररोज किंवा पंचमीला, ललिता पंचमी असते किंवा अष्टमीला आपण ललिता सहस्त्रनाम हो. किंवा हे लावलं किंवा आपण आपल्या देवीच्या नावाचा जर जप करून ह्या 3 बोटांनी, बघ ही 3 बोटं असतात, हां. ह्या 3 बोटांनी कुंकू घेऊन हां. म्हणजे देवीच्या शिरावरनं नाही व्हायचं कधी, या लेवलपासून असं तिला व्हायचं आणि तो जप करायचा आणि ते कुंकू साठवून बरणीत भरून ठेवायचं. अच्छा. आणि जेव्हाही काही महत्त्वाचं काम आहे, आपण डिप्रेस्ड होत, तेव्हा हो. ते कुंकू आपल्याला इथे लावायचं आहे. कारण हे आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्र, बरोबर. आणि जेव्हा आपण देवीला त्या मनापासून ते वाहतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये ते दैवी गुण त्या कुंकवामध्ये येत असतात. अच्छा. म्हणजे आपल्याला कळत नाही, पण तो आपला ऑरा क्लीन करण्याचं काम करतं आणि त्या निमित्ताने आपण आज्ञाचक्रावर प्रेस करतो. म्हणजे बरोबर ते आहे. जागृत होतं अगदी खरं. आणि आपोआप ती आपल्यामध्ये जे एक आपल्याला म्हणतो ना लो फिलिंग आलेलं असतं, कंटाळा आलेला असतो, हो, हो. ते जातं. आणि कुंकुमार्चन प्रत्येक घरातल्या स्त्रीने तिच्या कुलस्वामिनीला करायलाच हवं असं मला वाटतं. अच्छा. आणि ते कुंकू तिने घरी देव्हाऱ्यामध्ये ठेवायचंय आणि कुठल्याही चांगल्या प्रसंगी ते लावायचंय. आपण हळदी कुंकू जे असतं आपलं, बरोबर. ते त्यासाठीच असतं ना, तेच. की एक जी तू म्हणालीस तसं हो. ती प्रथा का आहे की त्यानिमित्ताने सगळे भेटतात, एकमेकांचे विचार शेअर केले जातात. खरंय. तसंच कुंकुमार्चनाच्या निमित्ताने पण सगळ्या जणी एकत्र एकत्र भेटल्या येतात. तर खरंय. देवीचा गजर पण छान होईल आणि नक्कीच. घरातलं वातावरण पण अधिक प्रसन्न होईल. अगदी खरं. आणि तू मगाशी म्हणालीस तसं, की आपली प्रत्येक घरातली स्त्री ही एक देवी असतेच. ती सुद्धा बरीच कामं करत असते. म्हणजे जशी एखाद्या देवीच्या हातामध्ये वेगवेगळी शस्त्र असतात, तशीच आपल्या हातामध्ये सुद्धा वेगवेगळी शस्त्र असतात. म्हणजे एका हातामध्ये लाटणं, एका हातामध्ये बोलपाट आणि डॉक्टर आहे तर एका हातामध्ये स्टेथोस्कोप, एका हाताने पेशंटची नाडी बघणं. सो हे दुर्गेचंच रूप आहे. अगदी बरोबर आहे. सगळ्या अशा ज्या अगणित दुर्गा इथे आहेत, मला वाटतं आज आपल्या शोच्या निमित्ताने आपण सगळ्यांना वंदन करूया खरंच. की प्रत्येक स्त्रीला आज आपल्याकडनं एक थँक्यू आहे की खरंच तुम्ही जे तुमच्या फॅमिलीसाठी करताय त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. आईला एक पोळी केल्यावर कायम आई छान झाली आहे पोळी असं आज सांगायला विसरू नका. खरंच खरंच. आता शारदीय नवरात्र चालू आहे, तर त्यानिमित्ताने तू आपल्या महिलांना काय संदेश देशील? मी असं सांगेन की तुम्ही आयुष्य तुमच्यासाठी जगायला शिका. तुमचं आयुष्य आहे त्याचं एक तुम्ही ग्राफ ठरवा की आज तुम्हाला काय अचीव करायचं आहे, तुमचा गोल काय आहे. जोपर्यंत तुम्ही गोल ठरवत नाही ना तोपर्यंत त्या गोलापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही काही काम केलं तरी तुमच्या घराला कधी विसरू नका. फर्स्ट प्रायोरिटी तुमचं घर पाहिजे, दुसरं आरोग्य आणि त्याबरोबर काम. या तिघांचाही संतुलन तुम्ही करा. आणि प्रत्येक स्त्री हिच्यामध्ये एक सुप्त शक्ती असते, तर ती तुमची शक्ती तुम्ही ओळखा आणि असंच छान काम करत राहा. किती सुंदर संदेश आहे हा. तर श्रोते हो, ऐकलत ना, आयुर्वेदाचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे ते. आणि जसं मी म्हटलं, की आपण उपवास करतो, तर तुम्ही उपवास जरूर करा, पण तो तुम्ही तुमच्या विचारांचा उपवास करा, विचारांचं डाएट करा. उगाचच आजकाल फॅड आहे म्हणून कीटो डाएट किंवा ह्याच्यामागे धावण्याच्या ऐवजी जर का तुमचे विचार चांगले असतील, विचारांचं डाएट केलं, तर त्याचा तुमच्या शरीरावरती, तुमच्या आरोग्यावरती हा नक्कीच चांगला परिणाम होणार आहे. आज आपण डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर यांच्याशी खूप छान संवाद साधला. त्यांनी आपल्याला उत्तम माहिती दिली. आयुर्वेदाविषयी ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या, त्या बऱ्याच गोष्टी आपल्याला आज समजल्या. तर श्रोते हो, डॉक्टर मानसी यांना तुम्ही खालील नंबरवर संपर्क साधू शकता. तर मानसी, तू वेळात वेळ काढून अमृत संवाद या यूट्यूब चॅनेलवर आलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. खूप खूप छान, मला पण खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर श्रोते हो, उद्या भेटूया एका नवीन दुर्गेसह. पण तोपर्यंत आपली त्रिसूत्री विसरू नका. कोणती? अहो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कोणाला करायचं? अहो, अमृत संवाद या यूट्यूब चॅनलला. तर उद्या भेटूया एका नवीन दुर्गेसह. तोपर्यंत नमस्कार.